अचानक जर पाहुणे घरी आले तर त्यांना असं बघा चमचमीत चिकन करून खाऊ घाला. पाहुणे तुमची तारीफ केल्याशिवाय काही राहणार नाहीत. आता मसाला भाजा, तो मिक्सरला फिरवा, कसलीच बघा झंझट करायची नाही. फक्त गप्पा मारता मारता कांदा तेवढा फ्राय करून घ्यायचा, म्हणजे झटपट हे चिकन बघा तयार होते. तेव्हा पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह आणि शेअर करा. तर काय करायचंय बघा, मिक्सरच्या भांड्यात मुठभर कोथिंबीर, मुठभर पुदिना आणि मुठभर हिरव्या मिरच्या घ्यायच्यात. गंमत केली, मिरच्या तुमच्या हिशोबाने त्याच्यात घाला. आलं, लसूण, बदाम आणि थोडेसे बघा मगज बी घालायचे. आता याच्यातच आपल्याला दही घालायचं, एक छोटीशी वाटी तळलेला कांदा घालायचा आहे आणि मिक्सरला सगळं छान असं फिरवून घ्यायचं आहे. आता हे वाटण बघा चिकनला चांगलं असं चोळून मळून घ्यायचं. त्याच्यातच अर्धा लिंबू पिळायचा आहे. घरचा हा माझा कांदा लसूण मसाला आहे बघा, हळद, चवीपुरतं मीठ आणि गरम मसाला आहे. सगळं चिकनला चांगलं असं लावून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटं तरी हे मुरायला ठेवायचं. पाहुण्यांना लई घाई नसेल की नाही तर अर्धा एक तास जरी ठेवलं की नाही तर लई भारी हे मुरतं. तेल चांगलं तापलं की घरातले हाय नाहीत तेवढे बघा पहिले खडे मसाले त्याच्यात घालायचे, मग चिकन घालायचं आहे. सगळं छान हे मिक्स करायचं. आता मिक्सरचं भांडं विसरून थोडंसंच पाणी मी याच्यात घातलं. आता चिकन शिजते की नाही तर मस्त गरमागरम बघा फुलके मी करून घेतले. ऑडिकोबिकचा पेपर इथं मी बुट्टीत घातला, सगळे फुलके त्याच्यावरती काढलेत. अप्रतिम लागत होते बघा हे चिकन बरोबर. जास्त राडा नाही का पसारा नाही, अगदी झटपट हे चमचमीत चिकन तयार होते. नक्की करून बघा आणि सबस्क्राईब पण करा बरं का.